आणि शाळा शिकलो नाही, 4था वर्ग पास, 5वा वर्ग नापास, तर ज्ञान कुठून पाहता करतो. ज्ञान शिकवायला आलो नाही आणि मी तुम्हाला शिकवू शकत नाही. पण हे आजचे आयोजक यायला मला अध्यक्षपद दिलं, मी त्यांचा सन्मान करतो, वगैरे सगळ्यांचा सन्मान करतो, कारण मी त्यांना खरोखर नाही. धन्य आहे ते महान त्यागी बाबा जिंदेजी या पृथ्वी तलावर जन्म घेतला आणि मानव धर्माची स्थापन करून तुम्हाला गोरगरिबांना हे प्रेरणा दिली. जर या पृथ्वी तलावर महान त्यागी बाबा जिंदेजीने जन्म घेतला नसता तर तुमची आमची लाईफ सुद्धा या ठिकाणी जन्म नसते. मग स्वतःला शोधायचं आहे कमी कोण. आणि धन्य आमचे आई वडील तर ज्यांच्या हृदयातून तुम्ही आम्ही जन्म घेतला, हा जग दाखवला. पण ह्या जगात मी आलो, कशासाठी आलो, काहून आलो, काहून मला संकट आहे आणि मला काय करायचे आहे ते मला शोधायचे आहे. माझ्या माईबापानं मला बिघडवलं नाही, बिघडलो की माझ्या माझ्या आईनं म्हणलं असेल का त्याने दारू पिऊ, माझ्या आईनं म्हणलं का सिगरेट पिऊ, माझ्या आईनं म्हणलं खाल्लं पिऊ. त्याच्यानंतर माझी आई म्हणे कशी म्हणे त्या काळात, अरे पत्रे म्हणे बिघडशील म्हणे काही दारू पिते म्हणे. खूप पहिलीची भाषा. मी का म्हणून काहीला उठणं म्हणून आणि मायनं बाबा म्हणून आणि शिकवलं होते काहीच करा म्हणते गेलं आणि काम करणं लागलं. या मार्गात खरोखर माझे भाग्य मी या मार्गात येतो आणि मी या मार्गात बी आलो. आजचे जे भी काही मार्गदर्शन झालं जीवन कर्म होते और कर्म को किसी ने नहीं छोड़ा मित्रों, चाहे भगवान रहे चाहे इंसान. वो काल में भी जो कर्म हुए तो उसी मानव को उसी भगवान के अवतार में उनको भी भोगना पड़ा है ना. और इसी काल में भी हम मानव बन के आए तो हमें भी इसी काल में हमारे कर्म का ही कर्म भोग भोगना पड़ेगा, चाहे सुख से मान या दुख से मान, या सुख से कर या दुख से कर. ये मानव धर्म को तत्व सत्य नियम को मानना पड़ेगा. और इसी कर्म की कर्म भक्ति सजाने के लिए इस मानव धर्म में बाबा ने बहुत ज्ञान दिया है. बाबा ने अभी यहाँ बहुत अच्छे अच्छे वाक्य निकले है ना, बहुत अच्छे अच्छे वाक्य निकले, बड़े विचारिक वाक्य निकले. शायद आप जाके और मैं पहली बार इस खाबा में मार्गदर्शन कर रहा हूँ. इसमें पता नहीं आज मैं घर से तो सोच के आया ही नहीं कि मुझे क्या मिलने वाला है, नहीं सोच के आया. और आज आने की इच्छा थी या नहीं थी वो भगवान को मालूम, क्योंकि कल होली होगी. अब कल होली हो गई, अब अपने को तो सब पाड़वा वाड़वा बनता था नहीं क्या. अब हमारे को जवाई थे कहीं साहब, अब उनको बुला नहीं सकते थे क्योंकि अनेक में थे. और हमारे बच्चे आए तो बाबा बोले उधर बुधवार आदमी हो कहीं जाना. बोले ठीक है बेटा. पता नहीं भगवान को क्या कराना है, ये घडामोडी कशी येणार आहे ते कोणी सांगू शकत नाही. स्थिती आणि परिस्थिती केव्हा येणार आहे, केव्हा बदलणार आहे ते कोणी सांगू शकत नाही. माझी परिस्थिती कशी होती ना, स्थिती कशी आहे हे मलाच माहित आहे. आणि रात्री कणपटे साहेबांच्या फोन आला, काकाजी उद्या तुम्हाला यावं लागतं. आणि तुला पाहिजे बघू म्हणलं नाही. आता त्यांचं प्रेम म्हणा किंवा त्यांचे विचार म्हणा किंवा त्यांचे ध्येयधोरण म्हणा आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून येण्यात आलं. आणि आज मला एवढे सगळे या ठिकाणी भगवंताचे स्वरूप मिळाले आणि या सगळ्यांचे गुणधर्म या ठिकाणी मिळाले. माझ्या शरीरात कुठं कमी जास्त असेल तर बरोबरच मी याला घरी नेऊन शिकण्याचे कार्य करेल, कारण की मी लिहिता वाचता येत नाही. एक रिक्षावाला माणूस कानपड का शिकवतो आणि माझी पत्नी BA फायनल झाला. माझी पत्नी BA फायनल झाला. मला कोण शिकवलं तर साहेब हा धर्म दिलं, हा धर्माचे स्वीकारण केले मिळलं नाही. माझ्यासाठी वैभव लक्ष्मी केली, व्रत ठेवले, उपास केले, तपास केले. माझे 3 मुलं, मी गवतात झोपलो,
घरावर छत नाही, साडीची पाल बांधली, अशा परिस्थितीत या मानवधर्मात माझ्या पत्नीने माझ्यासाठी खूप काही केलं. मी नालाय सुधारवून नाही. मेरेच मुलगी की एकटा दारू केला का धर्म आहे, भाकावर थोडबाजेच का, आणि मग खूप मोठा वेळ भरपूर झाला. कधी कधी तो माझ्या अनुभव मी स्वतःहून कधी कधी व्याख्यान करतो. आमच्या विठ्ठल भाऊला माहीत आहे, तर मध्येच लढ केला होता, तर त्या दिवसाने विसरलो नाही. आणि बाबाची कृपा झाली. बाबांना खरोखर इतके मोलाचे, इतके तोलाचे सोचून समजून तुम्हा आम्हाला हे 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिले आहे. याची जोपासना तुम्ही आम्हाला करायची मदत करतो. तुम्ही वचन दिलं आहे. तुम्ही आधी काय होते, आज काय आहे हे तुम्हालाच माहित आहे. आणि बाबाही म्हणते हर नर नारी जानते बोले ते आपले कर्म कैसे करते. प्रत्येकाला माहित आहे की मी हे माझे कोणते कर्म करून या मानव धर्मात आलो. प्रत्येकाला माहित आहे मानव धर्मात आल्यावर मला काय कर्म करायचे आहे आणि मला याची शिक्षाही काय भेटणार आहे. हा माहिती एवढं साधारण नाही. म्हणून बाबाने त्या काळात सांगितलं की हर नर नारी जानते बोले कि अपने कर्म कैसे करते हैं और मानव जीवन में एक दिन बहुत बड़ी कीमत इसी कर्मों की चुकाना है बोले. हे माझे वाक्य नाही. मी पाहिलेच नाही भाऊ बाबाले, अवभाग्य मिळाले. माझे मार्गदर्शक राऊत गुरुजी. मी या मार्गात आलो आणि या मार्गामध्ये मला 26-27 वर्ष होत आहे. माझ्या सेवक नंबर 14,145. माझ्या खाली 3-4 सेवक होते त्यावेळेस. 2000 मध्ये 3000 मध्ये माझ्या घरी त्यावेळेस जेवण कार्य झालं. त्यावेळेस भाऊची फोटो आणली आहे, जिंकाटे साहेबांची फोटो आणली आहे, चांदेकर दहाजीची फोटो आणली आहे. मला वाटतच नव्हतं का मी असा पातळ मनुष्य मागण्यातून. माझ्या पत्नीला सांगितलं वैभव लक्ष्मी सामने बसली होती, तिकून आलो नागोबा सारख्या ढोलत एक लात मारली तर ते वैभव लक्ष्मी बी बाहेर, माई बी लक्ष्मी बाहेर म्हणजे सगळं फरक आहे. आता काही खरं नाही म्हणजे एवढा व्यवसाय. आणि खऱ्या अंतर त्या शेवटीने माझ्या पत्नीला त्या मार्गाची रूपरेषा सापडली. नवीन घर आणि मी ना पैसे नव्हते माझ्याजवळ. गळ्यातलं जोडलं म्हणजे इकलं आणि एक साधारण पाळा घेतला. अशा परिस्थितीत या मार्गात आलो. 300 रुपये महिन्यात किस्त द्यायची ताकद नव्हती, एक छोटं बांधायची ताकद नव्हती. ती महान कृपा मानायची नाही का. पण आम्ही आज काय शिकत आहोत तर स्वतःला शोधायचे आहे, दुसऱ्याला शोधून काही. इस देश में अज्ञानता है, इसलिए मानव ने मानवता छोड़ दी है. सही बात है. इस देश में अज्ञानता है, इसलिए मानव ने मानवता छोड़ दी है. जो जागेगा वो निश्चित है आगे पाएगा. हमारा धर्म है भगवान के नियम का पालन, भगवान हमें संभालेगा. हमारा धर्म है भगवान के नियम को समझना, भगवान हमें संभालेगा. हमें धर्म संभालने की जरूरत नहीं है. धर्म संभालने के लिए भगवान बैठे हैं. मेरे दादाजी के सामने में क्या मार्गदर्शन कर सकते. मेरे पिता चलते रहे. मेरे 60 साल की उम्र है. काकाजी हमसे कितने बड़े. तो पहले खुद को ही सोचना है की मी या मानव धर्मात आलो. त्या दिवशी मी भगवंताने वचन काय दिलं त्या नियमावलीत लिहिलंय. ज्या मानवाला बाबाने दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम मान्य असतील अशा परिवाराने हे कार्य घ्यावे. ज्या परिवाराला मान्य नसतील त्याने हे कार्य घेऊ नये. अंधश्रद्धा बाजू किंवा भीती बाळगून हे कार्य करू नये. वर्षाचे 365 दिवस आहेत. ती पूजा करावं लागेल, पूजा बदलणार नाही. आणि ज्याला मान्य नसतील त्यानं पुन्हा विचार करून पाऊल पुढे टाकणे. आणि तुला नाही 2 वेळा विचारून केलं. आणि जेव्हा आम्हाला मान्य झालं तेव्हा आम्ही या मानव धर्मात आम्हाला कोणी बोलावलं नाही. आम्हाला कोणीच बोलावलं नाही. बाबांनी बोलावलं नाही. बाबाला वाटत माझे दुःख दूर झालं हे नवल नाही.
या जगामध्ये बरेच असे दुःखी मानव आहे. हे परमेश्वरा माझ्या हाताने काय चांगलं होऊ शकते अशी बाबांनी भगवंताला सद्बुद्धी मागितली आणि ते आपल्या कर्माद्वारे विचाराद्वारे तुम्ही आम्हाला सुधारण्याचे कार्य केले. मग आता आपण मानव आहोत, आपल्याला काय करायचं आहे आणि अशा परिस्थितीत मी या मानव धर्मात आलो. धन्य आहे ते महान त्यागी बाबा जी माझ्या अज्ञान माणसाला हे कार्य करण्याचे योग मिळाला. आणि माझी रिक्षा चालवून हा धर्म घेतला. वेळ अशी आली की उपाशी राहिलो, तापाशी राहिलो. त्यानंतर माझे कार्यकर्ता राऊत गुरुजी म्हणून गुरुजी हे असं कार्य आहे तर माती गोट्याचे कामाला जाणार शब्दाचे खूप पालन केलं. मित्र माती गोट्याचेही काम केलं. 15 दिवस 50 रुपये रोजीने बदरी कालवायला गेलो, मसाला कालवायला गेलो. आणि घरी पैसे नाही. 2 पोळीची कणिक होती. आता आरती पोळी पत्नीने खाल्लेली गेली. 1 पोळी 3 मुलांना खाल्ली. मी हा एक सदरा घातला गेले. एक सदरा घालो, दिवसभर घालो आणि संध्याकाळी आले तो आणि पुन्हा सकाळी आलो. पैकी साहेब अशी माहिती परिस्थिती होती. मी कुठे नाही सांगत उत्तर बोलू नका. ईशा कुठे बसलो त्या माहिती मी कुठं बी नाही सांगता कारण त्या कुठं सांगायला मार्ग बी नाही आहे. बनवा बनवीच्या भी नहीं, लोभाचा भी नहीं है. कर्म में है तो भाग्य में जरूर मिलेगा. स्थिति और परिस्थिति जैसी है, उस स्थिति को, उस परिस्थिति को उस मानव ने कर्म के अनुसार समझना चाहिए. आज अगर मिला है तो मैं भाग्यवान हूं. ये आज सब कुछ मेरा नहीं है. मैं मरने के पश्चात कुछ भी लेके नहीं जाने वाला हूं. जहां तो वहां है ना. माणूस खूप पैशासाठी धावते नाही का, खूप पैसे कमवते. आता माणूस मरते इथे खूप मस्त मस्त मार्गदर्शन निघालं, रामनाम सत्य वगैरे वगैरे नाही का. आता माणूस मरते तर पैसे कमवून फेकते. विचार बरोबर आहे. माणूस जेव्हा मरते त्याच्यावर पैसे फेकत जाते. अच्छा बरोबर आहे. हो हा प्रश्न आहे. नाही जीवनच पैशात गेलं. उचल म्हणते, उठ म्हणते त्याच्यावर चिडीवर उठलून पाय उचलते का तर आता उचल म्हणते तू पैसा पैसा करतो. क्या बात आहे. वा बढिया तरी उचल. एक पैसा तरी उचल. एक पैसा चिल्लर आणते त्याला 100 रुपये उचलता चिल्लर राहणार येते त्याला 400 रुपये जाते. उचलून दाखव म्हणते ना. जाते जीवन भर माणसानं त्या पैशाच्या मागण्याला गेला गेला जन्म सांगे लागू कोणाच्या काय. कोणी नाही कोणाचं आणि तुझ्याने इतराच्या. आहे ते जग में अकेले अकेले ही जाना है मित्र हो. त्या सांगितला होते या धर्मात आलो आणि पहिल्या दिवशी मी नियमावली वाचली तर माझ्या पत्नीने मला सांगू तू BA फायनल आहे आणि मी 5व्या वर्ग नापास आहे. हा धर्म एवढा साधारण नाही बाई म्हणलं तुला तो घेऊन टाकला. याच्या आचरणानं वागायला लागेल तेव्हा आपल्याला हे सगळं मिळेल. आणि काही ढंग नाही म्हणलं आपल्याला धर्म देऊ, काही ढंग नाही म्हणलं. बरोबर तो दिवस आठवते. आणि पहिल्या दिवशी माझ्या कार्यकर्त्यांना मला 9व्या वर्गात पाठवलं आणि पाठवल्यावर असे व्यासपीठावर खूप सुंदर सुंदर गुणधर्म झाले. आणि मी त्या कोणत्यात बसलो होतो आणि कोणत्यात बसल्यावर माझे हातपाय असे सुटले. आणि जेव्हा माझ्या मार्गदर्शक कार्यक्रम संपला आणि मार्गदर्शकाने विचारलं एक सेवक काय म्हणते त्याला आपल्या कार्यकर्त्याने भेटून गेलो म्हणते नमस्कार देऊ म्हणते. म्हणलं भाऊ म्हणलं. आणि तेव्हा गावरानी भाषा होती माझ्याकडे. एवढ्या माणसाची भाषा कशी राहते. रिक्षाच्या आम्हाला गजतीची दारू आणि सगळी पिली स्प्रीट पिली गाडीला 4 पिली. आणि यार भाऊला अरे नाही म्हणजे ज्या म्हणजे काकाजीला भेटून गेलो नमस्कार करून गेलो तर माझा हात असाच होता. काही ऐकलं का मला येणार. हो काकाजी नवरी पटत करून गेलो. हो म्हणलं काकाजी सांग म्हणे काय सांगितलं. आता सांगा पहिला दिवस मित्र काय सांगणार आहोत आहे की नाही. आता पहिले तर जसं करे म्हणून
कोण सांगितलं तर घर मालकाच्या मार्गदर्शन, कारण की त्यांच्या घरी अंगात सैतान होतं आणि त्या बाईनं मार्गदर्शन केलं, त्याला ते पटकन त्यांना तुम्ही असं ते त्याला कधी हा तिला तर त्या दिवशी माझ्या कार्यकर्त्यांना मला शब्द दिला, परमेश्वराला काय द्यायचे तू शोध म्हणे, परमेश्वर तुला काय देईल हे मी सांगू शकणार नाही. घरी आलो, ऐकलं, पत्नीने म्हणलं, कारण की वाचताना इतकं काही नाही, चालू म्हणलं गुरुजी असे म्हणत होते, हे का असं म्हणलं, असं म्हणलं, त्याचा मला अभ्यास सांग, तुम्ही समजले नाही म्हणून. अरे मला समजून सांग, मी आता विचारतो, बरं लक्षात घ्या, मी आता विचारतो, समजत काही नाही, फक्त याच्यावर दोन शब्द बोलतो, कोणाला चांगले वाटत मित्र, कोणाला वाईट वाटत, माझ्या तिरस्कारी कोणी करत, तर करतच आहे. 25 वर्ष 26 वर्ष झाले करतच येत आहे, मी लक्ष देत नाही, ज्यामध्ये तुला जे करायचे कर म्हणतो. माझ्या जीवात तरी या परमेश्वरी कार्य बाबाने दिलेले तत्वशब्द मंडळाचे आदेश त्या नियमाचे कार्यकारी मरून येतं वाचन. पत्नी सांगितलं आपल्याला शोधायचे आहे म्हणे हे कार्य कसे करायचे, आपण तत्व शब्द नियमानं वागून म्हणे सत्य मनाच्या प्रेमाचे आचरण करून म्हणे तेव्हाही आपल्याला भेटत. हो का? ठीक आहे. आता माती गोट्याचे काम केलं, तिथेही परपंच नाही सदला, सायकलचं दुकान लावलं, तिथेही परपंच नाही सदला, एका जिजामाता लँड डेव्हलपमेंट मध्ये झाडू मारला, कोण नोकरी दिली म्हणून खेळत नाही शिकवतो, झाडू मारला, पाणी भरला, चाय आणून दिली. माझ्या त्या मित्राचे नाव महादेवराव नंदापूरकर, जिजामाता लँड डेव्हलपर्स, खरेदी मरण पावलं तुमच्याकडं, करोडोच्या धनी आज बी आहे. तर महादेव म्हणू का कर म्हणून 1500 रुपये असं करता करता जीवन संपलं. आणि एक दिवस काम शिकलो, भाऊ म्हणे मी एक काम करू करणं म्हणे, मला काय भेटल या पगार 1500 बाकीचे पैसे भेटले, ठीक आहे. करता करता जीवन संपलं. 2003 मध्ये मला माझ्या मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय राऊत गुरुजी यांना त्यागाचे कार्य दिले, प्रामाणिकपणे त्यागाचे कार्य पार पडले. त्यानंतर 2004 मध्ये मासिक नवआवन कार्य झालं, जीवनात हळूहळू प्रगती झाली. पत्नीने व्यवसाय केला, साड्याच्या 10,000 रुपये घट उचलून त्याचा धंदा वाढला, 2 लाखापर्यंत धंदा केला. आणि जीवन असं आलं समोर, ते मुलं आता काय शिकवा, बापाची संपत्ती नाही, आज्याची संपत्ती नाही, सासूची संपत्ती नाही, सासऱ्याची नाही, आणि मला कुटुंबाची संपत्ती. मला संपत्ती दिली महान त्यागी बाबा जिंदगीनं 4 तत्व 3 शब्द 5 नियमाची. ह्या देहाच्या तिजोरीत भक्तीच्या ठेवा ठेवला. आणि मुलगा 3 वर्षाचा होता, मोठी मुलगी 5 वर्षाची होती. या मार्गात आलो आणि लहान मुलगी 1.5 वर्षाची होती. आणि जेव्हा लहान मुलांना म्हणलं, बाबा म्हणे भगवान बाबा हनुमानजी मला तुमच्या मुलासारखं डॉक्टर बनायचे आहे, तर शिकूकल्या पोराचे त्या भगवंताने शब्द ऐकले. म्हणलं हा म्हणते का तुमच्या पैसे कुठून लावू आपण, बाबा नगराचे शब्द ऐकले तर आपण हाणून कुठून नाही का, आपल्याजवळ काहीच नाही. बाबा म्हणून चालू बाई तुला का करायचं, तुम्ही मला खऱ्या अर्थानं ऐकली हिंमत आणि पत्नी होते. मी कधी तिच्या सांगू बोलत नाही, माझ्या संघ आलेल्या घराला विचारून हे विचारा ढांडेची बी माझ्या घराकडे ते बोलत काय मला अगर सुनाला हो आणि माझी खरी प्रगती माझ्या पत्नीला झाली. सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण तिथेच आहे, बाकी कुठे नाही. मी अगर कमवलं आहे तर मी घाटवून देणार नाही, आणि तिनं कमवलं आहे तर ती घाटवून देणार नाही. पश्चाताप मले होईल, ज्या दिवशी ते जाईल तर मले होईल आणि मी ज्या ती होईल. आणि असं करता करता परमेश्वराने योग दिला. मोठी मुलगी बाबाच्या कृपेने D.Pharm B.Pharm M.Com केली. किती मस्त आहे. मुलगा 12वी पास झाला, नागपूर सिटीलाही नंबर लागला. तो म्हणते इथं 20 लाख रुपये लागते म्हणते. तरी मला आपण आणू करू
काय भाज्या म्हणलं तुला काय करावं त्याला देते मला प्राण्या शेत आम्हाला कुठे लोकांना ते पप्पा उठले तरी माझ्या पहा पुन्हा विदेशातली एक्झाम तिथून पडलेला म्हणते साहेब आणि तिथं 5 लाख रुपये आता 5 लाख रुपये होते बहुधा कसा प्रश्न आहे पत्नी भाग्यवान आहे देवान आहे पत्नीनं गोळा केले तुमच्याकडे किती आहे म्हणजे तुला माझ्या लाख 3 लाख रुपये असं लावते म्हणलं ते गेले विदेशात गेला 6 वर्ष विदेशात राहिला आणि त्या ठिकाणी MBBS होऊन नागपूर शहरात आला नागपूर शहरात आल्यावर या ठिकाणी नॅशनल लेवलची एक्झाम द्यावं लागते बऱ्याच लोकांना त्याच्या डिग्रीची मजा उडवली चांगले चांगले विद्वान माणसं आहे का ढंग आहे म्हणे या डिग्रीले आज विद्वान आहे ते लोक मोठे मोठे विद्वान आहे नाव नाही सांग मोठे विद्वान आहे काय ढंग आहे म्हणे काही ढंग नाही म्हणे त्या विदेशाच्या डिग्री मानका डॉक्टर साहेब तुम्ही डॉक्टर हा आणि मग नॅशनल लेवलची एक्झाम दिली आता महापूर्व मना करते मला हे सगळं सांगितलं माझा मुलगा मला मना करते पापा नहीं बताना बोलते सेवकों को अच्छा नहीं लगता है सेवक कहते हैं बोले कि अपने बच्चे का बताते माझ्या सांगण्याचा उद्देश असा आहे तुमचे मुलं शिकले पाहिजे तुम्ही तुमच्या मुलाला संस्कार दिले पाहिजे तुमच्या मुलाला या मार्गाच्या माध्यमातून सामोर देणं पाहिजे आणि म्हणून सांगण्याचे तात्पर्य येते त्याला सांगायची गरज नाही आहे मला या मार्गात जे मिळालं ते सांगत आहे आणि बाबाने सांगितलं आहे तू या मार्गात आला तुला आलेला अनुभव सादर कर इतर गोष्टी सांगायची गरज नाही कारण की तू जगला तर समोरवाला जगला पाहिजे आणि 165 मार्क घेतले बगल क्लास कारण की माझी ताकद नाही काका ती अधिकाऱ्याची एक्झाम दिली त्याच्यातही 5 झाला आणि आज बाबाच्या कृपेने तत्वशक्ती विमाने तो सरकारी दवाखान्यात मेडिकल ऑफिसर आहे आता त्याला सर्जन बनायचं आहे माझा बाबा बनणार मला माझ्यापुढे विश्वास आहे माझ्याकडे पैसे नाही आहे त्याला कमी पैसे नाही लागत वैद्य साहेब आज 80 लाख रुपये त्याला खर्च येऊन गेला त्यावेळी म्हणलं ही कर माझ्या पतीला म्हणला टेन्शन नाही त्याला आपण बोलावं म्हणतो बाबा काही फरक पडणार नाही ऐसे 50 घर अपना भगवान बना देगा अपना विश्वास है जिसका विश्वास है उसका भगवान है और जिसका विश्वास हो गया वो सब होगा आणि लहान मुलगी बाबाच्या कृपेने डॉक्टर फिजिओथेरपी झाले होते साहेब कसं आहे आदमी कसा आहे काय शिकवू शकतो मी मग हे ज्ञान कुठून आलं तर दिलं माझ्या बाबाने पहिल्या दिवशी मी म्हटलं शालू हा मार्ग एवढा सोपा नाही तुला जरूर या मार्गाला समोर घेतला गुरुजीनं सांगितलं तुला अगरबत्ती लाव सगळं तुला पुन्हा लावली तुझ्या बाबाने तुझे ऐकलं पण मला माझ्यासारखा सैतान म्हणून सुधारत नाही आणि सुधारायचे आहे तर तुला या नियमाने कारण तेव्हा नियमाने वाचले तेव्हा समोर साध्य नाही आणि परमेश्वराने तुमच्या समोर उभं केलं आज खंडित काय कार्य केले साहेबाला माहित आहे आमचे साहेब बोलले कसे गुणधर्म वाटले मी या मार्गदर्शक पदासाठी मी हिंडलो नाही वैद्य साहेब वाघ साहेबाच्या काळामध्ये बिना मागितल्याने मिळाला विठ्ठल बोल पण आज मी म्हणजे याची चिंता आम्ही सेवक आहोत सेवक बनूनच का देतात चाहे कोणी काय म्हणजे सेवक कोण नाही चिंता आमचं आणि मला समजत नाही अबट बोलणं मला समजत नाही चापलूशी बोलणं मला समजत नाही मला मी यांच्या मागे नाही तुम्ही जाऊन बसेल भयाव लागतं आमच्या मोठ्या मोठ्या डायरेक्टर लोक आपण लहानचं माणूस आणि आपल्याला काही बोलून दिला आपण का उत्तर दिलं मग
अच्छा सुटले आणि म्हणून मांगरांचं ज्याचे देही याचे डोळा आहे स्वतःचा सुद्धा त्या बाबाने आम्हाला काय शिकवलं तुझ्या आहे त्यापासून गुरु हमारे धन दौलत है गुरु हमारे प्राण सारे विश्व का दाता भगवान बाबा पानी पीना छान के और गुरु करना पहचान के आपला गुरु एवढा साधारण नाही आहे गुरु थोर की देव थोर आधी नमस्कार कोणीच करा हा गुरु एवढा साधारण नाही त्याची अवल्ला नाही त्याच्यात तुमची अवल्ला होईल हे शिकवली तर तो शब्द निमाची अवल्ला होईल हे शिकवली तर बाबाने सांगितलं माझ्या तत्व शब्द निमाला घ्या जीवन फुलासारखं आहे चांगलं बनू शकते हा माझा अनुभव मी माझ्या आलेला अनुभव सांगत आहे बऱ्याच वेळा माझ्या हातावर अनुभव बी भरपूर आहे या ठिकाणी मगाने हा अनुभव सांगितला हा बोलतोजीनं खऱ्या अर्थानं दारू पेली बरेच पैसे करताना सांगता नाही आलं कारण की पहिला वेळ आहे आणि एवढं मोठं लोक भरती वाटली आणि स्वतःच्या हातानेच कर्म दोषी झाला मी म्हणत खरं खरं सांगतो पती पत्नी काय झालं आणि जेव्हा खरं बोललो माझ्या भगवान कमजोर नाही म्हणून तेरे कर्मों से तेरे बच्चे को दूर अशा भरल्या चर्चा बैठकीमध्ये याच्या मुलगा नाचे वैद्य साहेब त्या वाकीवाल्या मुंजेवारने डसला रक्ताची धार लागली त्याची फाटली लोक त्यानंतर त्या ताजबागमध्ये याच्या पायामध्ये ज्याचा जंजीर पिक्चर पाहिला का नाही आपण अमिताभ बच्चनच्या गळ्यात होत्या तशा पेढ्या टाकल्या त्या बाबाच्या बैठकीमध्ये पण 400-500 लोक धरून गेले तर तो हा हू करतो मग आता कोण वाचवलं कसं आहे आपलं भगवान मी कसं आहे ही निष्ठा बोलत नाही वेळ पद्धती नाही आणि म्हणून आपण काय केलं जाऊ कुठे राहू कुठे आणि मला सुचेना काय आणि माझ्या गरीबाची दया या देवी देवताला नाही देव चरणलाई पूजले झाली नाही समाधानी मानवाचं मन फिरवून नाही काय देव धर्म पूजले समाधान झालं नाही कोंबडे बकरे कापले काही फायदा झाला नाही आणि निवड बाबाने आम्ही काही दिलं नाही आणि बाबाने जेव्हा आम्हाला मागितलं तर आम्ही आज काय देत आहोत याचा विचार प्रत्यक्ष करा आणि आम्ही स्वतः काय करत आहोत याचा विचार बी तू त्या प्रत्यक्षपणे करा काही साधणार नाहीये साधून घेणारा तो आहे परिस्थिती जशी होती आज स्थितीला साधून घेतलं त्या परमेश्वराने समोर कसं साधवणार आहे हे तुम्हाला आम्हाला माहित नाही आणि ते त्याच्या हातात आहे तर परमेश्वराने त्याच्या कर्मानं सोडलं नाही तर माझ्याही कर्माने माझे कर्म फसवून टाकतात नाही धर्म घे किंवा त्यांच्यामध्ये कर्म बोलताना खूप सुंदर वाटते आणि मला भीती वाटते त्या तत्व शब्द की माझी भीती वाटते आता राहिला हा प्रकार 25-26 वर्ष झाले बाबाने दिलेला तत्व शब्द की म्हणा माझं जीवन कसं आहे भगवान मला जसं सांभाळेल तसं मी ते कार्य करण्याचा प्रयत्न करेन